मुंबई. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली आहे. पाहूया. केशव उपाध्यांचं ट्विट असं आहे, 9 हा आकडा लाभदायक असल्याचं कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज 9 हवी, टक्केवारी 9 पेक्षा कमी नसावी. इतकंच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीजही 9 असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली अत्यंत खात्रीलायक माहिती आहे. मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटीचं नियोजन झाल्याचं या गटातील नेत्यानंच हर्षोल्हासित होत सांगितलंय. या 63 कोटींमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती शेतकऱ्यांना मदत झाली असती, किती घरं बसवली गेली असती. मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला. गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून 36चा आकडा मोडून 63ची गोळाबेरीज करण्याचा आटापिटा. नाकी 9 आले म्हणतात ते हेच. हे 63 कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा.